पाचगाव परिसरात पाण्याचा भीषण तुटवडा 8 ते 10 दिवसांनी येतोय पाणी पुरवठा. नागरिकांचा रस्ता रोकोचा इशारा. 10 दिवसातून एकदा पाणी, नागरिक उतरणार रस्त्यावर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. नियमित बिलं भरूनही जर 10 दिवस पिण्याचे पाणी मिळाले नाही तर सामान्य नागरिकांनी करायचं काय? अशीच आता काहीशी भीषण परिस्थिती सध्या पाचगाव परिसरात निर्माण झाली आहे. करवीर तालुक्यातील पाचगावमधील आर.के. नगर, शिवस्वरूप नगर, रेणुका नगर आणि विविध सोसायट्यांमध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. तब्बल 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी येत असल्यानं पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय. नागरिकांना महागड्या टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय. याच गंभीर प्रश्नावरती आज जिल्हा परिषद सदस्य संग्राम गोपाळ पाटील यांनी थेट कोल्हापूर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिलंय. पूर्वीसारखाच एक दिवसाआड सुरळीत पाणी पुरवठा तातडीने सुरू करावा अशी आग्रही मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पुढील 4 दिवसात जर हा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर पाचगावमधील आता संतप्त नागरिक थेट रस्त्यावरती उतरून रस्ता रोको आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिलाय. यावेळी पाचगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.